सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। 4% महागाई भत्त्याची वाढ ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4%ची वाढ कधी होईल या संदर्भातले बरेच प्रश्न, बऱ्याच कमेंट आमच्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि त्याच अनुषंगानं अत्यंत महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढून 50% दरानं त्यांना कधी आणि कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सध्या महागाई भत्ता 46% एवढा त्यांना मिळत आहे, परंतु केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 4% वाढून 50% एवढा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% कधी होईल या संदर्भातल्या कमेंट प्राप्त होत होत्या आणि त्याच अनुषंगानं महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। 13 मार्च 2024 रोजी सामान्य प्रशासन विभागाचा एक अत्यंत महत्त्वाचा आदेश निर्गमित झालेला आहे, ज्या आदेशानुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना आता 50% दरानं महागाई भत्ता मार्च महिन्यापासून दिला जात आहे आणि हा महागाई भत्ता 1 जानेवारी 2024 पासून 50% दरानं त्यांना लागू करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचारी जे क्लास 2 आहे, क्लास 3 आणि क्लास 4 आहेत, यांना आता महागाई भत्ता जो 4% वाढून 50% एवढा दरानं मिळणार आहे, तो आता राज्यामध्ये लागू असलेली जी काही आचारसंहिता आहे ती संपल्यानंतर जून महिन्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची जी काही महत्त्वाची बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये निर्णय घेतल्यानंतर हा जूनपासनं किंवा जुलैच्या वेतनापासनं हा महागाई भत्ता 50% दरानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती आता समोर आलेली आहे। सोबतच 50% महागाई भत्ता झाल्यानंतर घरभाडे भत्त्यातसुद्धा आता वाढ होणार आहे। त्यामुळे निश्चितच ह्या दोन्ही वाढी केंद्रीय मंत्रिमंडळाची जी काही राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे ती झाल्यानंतर जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये ही वाढ आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।